हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग झालं आज. काय की आज खूप काम होते. उद्या वरमहालक्ष्मी पूजा आहे म्हणून मी खूप शॉपिंगला वगैरे गेलो होतो. आणि आता मी चाललोय गणपती बाप्पाला बुक करायला. चला मग जाऊया. आमचं गावातच गणपती बाप्पाला तयार करतात. दुसरीकडे जायला सिटीकडं कसं खेडेगावकडनं रेडी होऊन सिटीकडे येतात गणपती बाप्पा. इकडे ना आम्ही काय हा इथंच तयार होतात. आम्ही आले होतात तिकडे. तुम्ही बघू शकता त्यांनी पेंट कराले. बघा कसे एवढे मोठे मोठे गणपती आहेत. माझं मनच होत नाही की मी घरी जाऊ. असं इकडंच त्यांना बघत बसवायचं माझं मन करते. बघा किती मस्त मस्त मोठे 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 गणपती बाप्पा आहेत. आई आलोच मी 2 दिवसात. हा इकडे आले काय आता. एवढं गणपतींना बघून कन्फ्युज व्हायला कुठले घ्यायचं. आमचं गणपती फायनल झाले. चला दाखव. सोनेरी कसं चालते अजून. आमचा बाप्पा ना बघा, हे नाही आमचे बाप्पा. मस्त सगळे बाप्पाच असतात. खरं आमचं एक वेगळंच हौशी असते ते चांगली घेऊन जायचं. नागोबा हे दरवर्षी असतात. नागोबा हे का करतात नेमकी माहित नाही, खरे करतात. एवढे एवढे चांगले चांगले गणपती बाप्पा आहेत ना. हे बघा किती क्यूट आहे. इकडे एवढं लाईट नाहीये म्हणून तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही ते. बट हे एकच नाही, हे बाजूला आणि ह्या बाजूला अजून आहे. म्हणजे 3 घर मध्ये ते गणपती करतात. असं बाप्पा येते असं कळल्यावर ना एवढं मन खुश असते ना. बाप्पा म्हणजे इमोशन. एवढं मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत ना. आम्ही एकच गणपती घरी आणतो आणि ते जाताना आम्हाला एवढं रडू सारखं होतंय. आणि ह्यांनी एवढं गणपती बनवतात आणि ह्यांना त्यांच्या घरी जाताना कसं वाटत असेल. खूप म्हणजे खूपच त्रास तर गोष्टी आहे. हे बघा कोण भेटले आम्हाला. सगळे गणपतींना बघून मला वाटतं की सगळ्यांना घरी घेऊन जायचं. खरं सगळ्यांना घरी घेऊन जाऊ शकत नाही. आता आम्ही चाललो घरी. व्हिडिओ चांगला वाटला असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.